नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. शिरस्ता सोडून मोदींनी काहीतरी केलं, की मनामध्ये शंका येते, की नेमकं काय करणार आहेत? आणि मोदींचा स्वभाव आहे, ते अनेकदा आश्चर्याचे धक्के देतात. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काही गोष्टी आपल्याला करताना दिसतात. हा त्यांचा एक स्वभाव झालेला आहे. तेव्हा शिरस्त्याच्या बाहेर जाऊन नेमकं मोदींनी केलं काय? हा प्रश्न तुम्ही मला विचाराल. तर साधी गोष्ट आहे अगदी. तुम्ही जर का बघाल तर लोकसभेमध्ये अनेक वेळेला आपले विरोधी पक्ष मागणी करत असतात, पंतप्रधानांनी पुढे यावं आणि ह्याचं उत्तर द्यावं. पंतप्रधानांनी पुढे यावं. पंतप्रधानांनी पुढे यावं आणि अमुक गोष्टीचं उत्तर द्यावं, असा आग्रह करणाऱ्यांच्या पुढे मोदी कधीही झुकत नाहीत. जो विषय असतो, तो विषय ज्या मंत्र्याच्या अखत्यारीमध्ये असेल, त्यांनी संसदेला उत्तर द्यावं, ही परंपरा त्यांनी अगदी कटाक्षाने पाळलेली आहे आणि ती बरोबर देखील आहे. प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळामधले जे सहकारी असतात, त्या सहकाऱ्यांना रोजचा डे टू डे हँड्स ऑन एक्सपिरियन्स असतो त्याच्यावरती. ते प्रत्यक्ष ते काम करत असतात. त्यातल्या खाचाखोचा ज्या आहेत त्या त्यांना कळतात. उद्या त्यांनी जर का एखादं निवेदन दिलं आणि त्याच्यावरती विरोधी पक्षाने जर का काही प्रश्न विचारले, खोलात जाऊन प्रश्न विचारले, तर त्याचं उत्तर देखील तो मंत्री उत्तमरित्या देऊ शकत असतो. आणि एकंदरीतच लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्ही जर का एकदा एखाद्या व्यक्तीवरती जबाबदारी एकदा सोपवली, की त्याच्यावरती विश्वास पण टाकावा लागतो आणि त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही काम केलं असेल, त्या कामामधली वक्तव्य त्यांनी स्वतः करावीत, जेणेकरून समाजामध्ये एक मेसेज जातो, की बाबा ही व्यक्ती सुद्धा उत्तम निर्णय घेते आहे, काहीतरी उत्तम काम करते आहे. हे समाजापर्यंत पोहोचणार कधी? जर प्रत्येक वेळेला पंतप्रधान उभे राहिले आणि अशा प्रकारे प्रत्येक कामाचं क्रेडिट घ्यायला लागले, तर ती गोष्ट बरोबर नसते. त्यामुळे मोदींनी तो एक शिरस्ता बाळगलेला आपल्याला दिसतो. तुम्ही म्हणाल, की हा विषय काय आहे तुमचा? तर विषय अगदी सिंपल आहे मित्रांनो. मोदींनी काही दिवसांपूर्वीच जनतेला आवाहन केलं आणि काटकसरीचे काही उपाय सुचवलेले आहेत, बरोबर? ह्याच्यावरती हा विषय जो आहे तो इतका डोक्यात राहिलाय, कारण त्याच्यावरती तशीच बालिश टीका पण होताना दिसते आहे. उदाहरणार्थ लोक सांगतायत, की कशाला एवढे उगाचच करून दाखवतायत. देशाकडे तेलाचा भरपूर साठा आहे. तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही. खुशाल काय तुमचं जे आहे ते चालू ठेवा. तर प्रश्न साठा आज किती आहे हा नसतो मित्रांनो. कारण तो साठा टिकवलाय कसा देशाने? तर वाढीव दराने बाहेरून खनिज तेल आपण विकत घेतोय. त्याच्यासाठी आपलं परकीय चलन खर्च होतंय. तो जर का वाढीव दर दिला नसता, तर हा साठा तसाच मी खरं म्हणजे यावर जास्त विचार करत होते, की हा विषय खरं तर अर्थमंत्र्यांनी सांगावा. फार तर काय तर आपले जे खनिज तेलाचं काम बघतात, पेट्रोलियम मिनिस्टर जे आहेत हरदीप सिंगजी, त्यांनी हा विषय हाताळला असता. मोदींच्या शिरस्त्यानुसार कदाचित दोन्ही मंत्र्यांनी समोर येऊन देशापुढे समोर येऊन त्यांनी परिस्थिती सांगितली असती तरी चाललं असतं. मग हा शिरस्ता का मोडला गेला? हा प्रश्न आहे. आणि हा शिरस्ता मोडून मोदी ज्यावेळेला 7 काटकसरीचे उपाय जनतेला सांगतात, तेव्हा मग त्याच्यावरती विचार करावा लागतो आणि माझ्या लक्षात आलं, की हा प्रश्न जो आहे, तो केवळ खनिज तेलाचा पुरवठा ह्याचा नाहीये, नैसर्गिक वायूचा पुरवठा ह्याचाही उरलेला नाहीये. त्याच्यावरती आर्थिक उपाय काय करायचे ह्याचाही उरलेला नाहीये. हा प्रश्न आता राजकीय होताना दिसतो आहे. आणि हा राजकीय प्रश्न जो आहे, त्याचा तो प्रश्न राजकीय तर होतोच. तेलाचे भाव वाढले, तर तो राजकीय होणारच विषय. तुम्ही माझी चेष्टा कराल. पण आपला विरोधी पक्ष जो आहे आणि त्यांना बाहेरून मिळणारी जी फूस, चिथावणी आहे, बाहेरून मिळणारं अर्थसहाय्य आहे आणि सर्व प्रकारचं सहाय्य आहे. त्याचा जर का तुम्ही विचार कराल, तर हे लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि हे परत मी हवेत बोलत नाही. काल परवाच प्रशांत भूषण हे जे नामवंत वकील, जे अशा प्रकारची आंदोलनं छेडण्यामध्ये आणि त्याचं समर्थन करण्यामध्ये आघाडीवर असतात.
त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, की जनतेच्या आशा आकांक्षा जर का पुऱ्या होत नसतील, तर त्यांना रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल म्हणून. तेव्हा कधी ना कधी आपल्याला तेलाचे भाव वाढवावे लागणार. कधी ना कधी जनतेला जो काही पुरवठा मिळतो आहे, त्याच्यामध्ये कपात करावी लागणार. हे मोदी का सूचित करत होते? कारण लोकांना त्याच्या मागचं जे गंभीर संकट आहे, त्याची कल्पना यावी. हे राष्ट्रीय आपदा म्हणून ट्रीट करायला लागेल, ह्याची कल्पना यावी. जेणेकरून हा विषय विरोधी पक्षांनी केवळ राजकारणासाठी वापरू नये. हा विषय हातात घेऊन जनतेला रस्त्यावर उतरवायचं, दंगे-धोपे करून आणायचे आणि मग जगभरामध्ये तुमची दुष्कीर्ती करायची, अपकीर्ती करायची. हा प्लॅन असू शकतो. तो प्लॅन हा कोणाचा आहे मला माहिती नाही. त्याच्या मागे कोण-कोण सपोर्ट देऊ शकतात आपण बघितलेलं आहे. एका बाजूला प्रशांत भूषण आहेत आणि दुसऱ्या बाजूनी कोण-कोण त्याच्यामध्ये उतरणार, हे आपण सांगण्याची गरज नाही. सगळ्या लाल, पिवळ्या, हिरव्या ज्या काही गँग्ज आहेत, त्या सगळ्या तिथे उतरलेल्या तुम्हाला दिसणार आहेत. तेव्हा हा राजकीय डाव आहे आणि म्हणून त्याला राजकीय उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांना उतरावं लागलं. हा केवळ आर्थिक विषय उरला नाही, हा आणि म्हणून एक प्रकारे आपल्याला वाटेल, की शिरस्ता मोडून मोदी पाण्यात का उतरले? तर तो शिरस्ता एक प्रकारे उतरलेला त्यांनी मोडलेला नाहीये. तर हा जो पॉलिटिकल गेम चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे इथे डीप स्टेटच्या काय कारवाया चालू आहेत त्या आणि मोदी सत्तेवर आहेत ही गोष्ट कोणाला सलते आहे. बरेच प्रयत्न करून बघितले त्यांनी, खासदार फोडायचे प्रयत्न झाले. त्यातलं काही कशाला यश आलेलं नाहीये. उलट आणखी काही भाजप सोबत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्या गोष्टी आपण दूर ठेवू. पण तरी सुद्धा मोदींसमोर राजकीय संकट जर संसदेत उभं करता येत नसेल, तर ते रस्त्यावर उभं करायचं. ह्याची सुखस्वप्न बघणारे अनेक लोक आहेत. त्या कवी कल्पना आहेत त्यांच्या. पण त्याला सामोरं जावं लागणार ह्याची कुठे ना कुठेतरी कुणकुण आगाऊ सूचना मोदींपर्यंत असणार आणि म्हणूनच त्यांनी स्वतः पुढे येऊन जनतेला आवाहन केलेलं आहे. एक लक्षात घ्या, मोदींच्या शब्दाला प्रचंड वजन आहे आणि ते आपल्याला बंगाल आणि अन्य निवडणुकांमध्ये समजलं काय नेमकं आहे. त्यांना जनता किती मानते ते आपण बघितलेलं आहे. तेव्हा मोदींनी आवाहन केलं तर जनता ते आवाहन पाळेल ह्याची 99% खात्री कोणीही देऊ शकेल. मला आठवतं 65च्या युद्धामध्ये जेव्हा पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी असं आवाहन केलेलं होतं, की आठवड्यातला 1 दिवस एक वेळचं जेवण जेवू नका. किंवा त्या जेवणामध्ये भात खाऊ नका, की एखाद्या कुटुंबाला जर का चपात्या खायच्या नसतील, तर चपात्या खाऊ नका. जे काही असेल ते एक गोष्ट स्किप करा. असं एक आवाहन शास्त्रीजींनी केलेलं होतं आणि त्याला जनतेने मनापासून दाद दिलेली होती. त्यानंतरचा हा पंतप्रधान आहे, की ज्याच्या आवाहनाला जनता दाद देणार आहे. म्हणून तो जो राजकीय डाव आहे, हा राजकीय डाव मोडून काढण्यासाठीच मोदींनी हा शिरस्ता हा मोडलेला दिसतोय आणि राजकारणाला राजकारणाने उत्तर देण्याची गरज आहे. हे अर्थातच नुसतं राजकारण नाही, हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हे विरोधकांना कळत असून देखील ते तसे का अंधपणे वागतात, हेही आपल्याला माहिती आहे. त्यांना त्यांचे जे पक्षश्रेष्ठी असं पूर्वी म्हणायचे. त्यांचे पक्षश्रेष्ठी आता देशाबाहेर बसतात आणि तिथून ऑर्डर्स आल्या, आदेश आले, की त्याचं शब्दावर हुकूम इथे तंतोतंत पालन करणं एवढंच ह्यांच्या हातामध्ये उरलेलं आहे. तिकडून सांगितलं जा निकोबारला, तर ते निकोबारला जातात. तिथून सांगितलं निकोबारवरती लेख लिहा, की इथे लेख लिहिले जातात. हे आता अगदी स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मोदींच्या विरोधामध्ये त्यांना अजूनही अशी स्वप्न पडतायत, की मोदींना खाली खेचता येईल. कारण भाजपच्या 240 जागा आहेत आणि त्याच्याकडे पूर्ण बहुमत नाही. ही एक गोष्ट केंद्रस्थानी धरून सगळं प्लॅनिंग चालू आहे. पण मोदी त्याच्यावर कशी मात करतील ह्याची ह्यांना सुतराम कल्पना नाहीये. तेव्हा मोदींनी हे जे आवाहन केलेलं आहे, हे आवाहन एका बाजूला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचे जे कमरेखाली वार करण्याचे प्रयत्न चालू आहेत,
ते जर का तुम्ही चालू ठेवले तर मी देखील मैदानात उतरीन, हा सज्जड इशारा मोदींनी विरोधकांना दिलेला आहे. आणि तो विरोधकांना दिलेला इशारा हा केवळ देशातल्या नाही तर देशाबाहेर त्यांचे जे आका बसलेले आहेत त्यांच्या कानामध्ये कानठळ्या बसवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.